आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी, न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवरून तसंच FM 103.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही आपण आमच्या दुसऱ्या सभेचे प्रसारण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम कोरोना वृत्तविशेष. श्रोते हो, नमस्कार. आजच्या कोरोना वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. सर्वप्रथम आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना दीपावलीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. श्रोते हो, गेली 2 वर्ष आपण कोरोनाच्या कोविड-19 या विषाणूशी यशस्वी लढा देत आलो. आतापर्यंत आपण सगळ्यांनीच कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम पाळले आहेत. अगदी घराबाहेर न पडण्यापासून ते आतापर्यंत अगदी लसीच्या 2 मात्रा पूर्ण केल्यावरही गर्दीत मास्क लावून सुरक्षित अंतर पाळण्यापर्यंत मात्र अजूनही पात्र नागरिकांचं 100% लसीकरण पूर्ण झालेलं नाही. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातल्या जनतेला काळजी घेण्याचं आणि 100% नागरिकांचं लसीकरण पूर्ण करण्याचं आवाहन दिवाळीपूर्वीच केलं आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण दिवाळीच्या कालावधीत कोरोना संक्रमण टाळण्यासाठी घ्यायची काळजी, दिवाळीत फटाक्यांमुळे होणारं प्रदूषण आणि एकूणच कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण करण्याविषयी अधिक माहिती घेणार आहोत. श्रोते हो, जालना जिल्ह्यात मिशन कवच कुंडल मोहिमेच्या 2 टप्प्यात 5.5 लाखांहून अधिक नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं. ही समाधानाची गोष्ट असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा वेग असाच कायम ठेवून सर्व जिल्ह्यात आणि संपूर्ण राज्यात 100% लसीकरण करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना टोपे यांनी दिल्या आहेत. दिवाळीच्या काळात शक्यतो गर्दी टाळावी आणि कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचं पालन करावं असं आवाहनही टोपे यांनी केलं आहे. 100% लसीकरण पूर्ण केलेल्या गावांचा आदर्श इतर गावांनी घ्यावा आणि यासाठी व्यापक जनजागृती करण्याच्या सूचना टोपे यांनी दिल्या आहेत. ऐकूया टोपे काय म्हणाले. एक नक्कीच आहे की दिवाळीच्या सर्वांना मनापासूनच्या शुभेच्छा देत असताना दिवाळी ही नक्कीच आपल्या सगळ्यांसाठी फार उत्सवाची आणि फार एक ऊर्जा देणारा असं क्षण आहे, प्रकाशांचा क्षण आहे. आणि मला असं वाटतं की आपण सर्वांनी दिवाळी एन्जॉय करत असताना याचं भान जरूर ठेवावं की कोविड अद्याप गेलेला नाही, कोरोना अद्याप गेलेला नाही आणि म्हणूनच आपण त्याची काळजी आणि भान ठेवत दिवाळी उत्साहाने साजरी करा. म्हणजेच सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटाईज हँड्स किंवा स्वच्छता या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी असं मी आग्रहपूर्वक सांगेन. इम्युनिटी आपली स्ट्रॉंग ठेवावी, प्रतिकारशक्ती आपली स्ट्रॉंग ठेवावी. आहार विहार आणि व्यायाम आणि योग्य प्रमाणात झोप या सगळ्याच गोष्टी आपली प्रतिकारशक्ती निर्माण करत असतात. मला वाटतं या सर्वांचीच काळजी आपण निश्चित प्रकारे घ्यावीच. आणि त्याचबरोबर फटाक्यांची आतषबाजी करत असताना पर्यावरण विभागाने काढलेले जे काही अधिसूचना आहे किंवा नियमावली आहे त्याचं सुद्धा तंतोतंत पालन करून प्रदूषण होणार नाही याची सुद्धा काळजी जरूर घ्यावी. जे काही दुसऱ्या डोससाठी 2 वॅक्सिन्समध्ये एकामध्ये 28 दिवसाचा फरक आहे, म्हणजे आपल्या कोवॅक्सिनमध्ये 28 दिवस आणि कोविशिल्डसाठी जवळजवळ 84 दिवस. तर ज्या व्यक्तीनं जे वॅक्सिन घेतलं असेल त्याच्या ड्यू डेटला त्यांनी सेकंड वॅक्सिन घेतलंच पाहिजे, तरच तो व्यक्ती सुद्धा सुरक्षित राहील आणि त्या अनुषंगाने इतरांना सुद्धा त्या व्यक्तीपासून मग त्यामुळे त्रास होऊ शकणार नाही किंवा संसर्ग होणार नाही. आणि म्हणूनच आपण कटाक्षाने मी या निमित्ताने आवाहन करेल की ज्यांनी फर्स्ट डोस घेतलेला आहे त्यांनी सेकंड डोस वेळेत घ्यावा असं आवाहन निश्चित प्रकारे करेल, कारण शास्त्रीय दृष्टिकोनातून ते महत्वाचं आहे. त्याचबरोबर सेकंड डोस ज्यांनी नसेल घेतला त्यांना सुद्धा आरोग्य विभागाकडून इंटिमेशन देण्याचं काम म्हणजे सूचना देण्याचं काम जाणीवपूर्वक केलं जाईल आणि त्यांना सेकंड डोस पूर्ण करून घेण्याच्या दृष्टिकोनातून आपण कार्यवाही करू. आजही महाराष्ट्र हे सेकंड डोस मध्ये देशामध्ये अग्रेसर आहे आणि मला असं वाटतं की या प्रयत्नातून आणखीन आपल्याला आपल्या जनतेला सुरक्षित करण्याच्या दृष्टिकोनातूनचं काम करता येऊ शकेल. रशिया, चायना,
UK यामध्ये सगळीकडे मोठ्या पद्धतीनं रुग्ण वाढत आहेत, रुग्णसंख्या वाढते. काही ठिकाणी तर UKमध्ये ICUमध्ये जागा मिळत नाही अशी परिस्थिती आहे. चायनामध्ये काही ठिकाणी आपण भाग लॉकडाऊन केलेला आहे. ही पण आपल्याला इंटरनॅशनल न्यूजच्या माध्यमातून संपूर्ण कळतं. मला असं वाटतं की या संपूर्ण येणाऱ्या जे काही आपले पॅसेंजर्स असतात त्या पॅसेंजर्सवर नियंत्रण म्हणजे ठेवणं आणि त्यांच्यामुळे पुन्हा आपल्या देशामध्ये संसर्ग होऊ नये याची काळजी घेणं निश्चित प्रकारे गरजेचं आहे. कारण कदाचित तिथे जर का म्युटेशन झालं असेल, तिथे जर आपल्याला नवीन काही म्युटेंट निर्माण झाला असेल तर त्याचा पुन्हा आपल्या राज्याला आणि देशाला त्रास होऊ शकतो. म्हणून केंद्र शासनाचं स्वास्थ्य विभाग याबाबत सजग असेलच आणि त्यांनी याबाबतचा निश्चित प्रकारे योग्य निर्णय घ्यावा अशी विनंती. श्रोते हो, दिवाळी म्हटली की फराळ, फटाके या पारंपरिक चालत आलेल्या दोन गोष्टी ओघानच येतात. पण फटाक्यांमुळे हवेचं आणि आवाजाचं प्रदूषण होतं आणि पर्यावरणाचा ऱ्हास होतो हे आपल्याला हळूहळू लक्षात यायला लागलं आहे. गेल्या वर्षी तर कोरोना संकटामुळे फटाके उडवण्याचं प्रमाण खूपच कमी झालं होतं. पण यंदा कोरोना गेलाय असं समजून फटाके उडवले जातील अशी चिन्ह आहेत. श्रोते हो, कोरोना अजून संपलेला नाही हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि फटाक्यांच्या धुरामुळे कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीला जास्त त्रास होतो आणि सामान्य निरोगी व्यक्तीलाही श्वसन विकार होऊ शकतात हे विसरता कामा नये. कोरोना काळात असलेल्या फटाक्यांच्या मोठ्या धोक्याविषयी सांगतायत संसर्गजन्य आजार तज्ज्ञ डॉक्टर नितीन शिंदे. यावर्षीची दिवाळी कोरोना गेल्यामुळे बऱ्यापैकी उत्साहित करणारी दिवाळी वाटते आहे. पण मला वाटते अजूनही काही गोष्टी आपण ध्यानात ठेवल्या पाहिजे. फटाक्याचा वापर दिवाळीमध्ये अखंड भारतभर होतो आणि मागच्या वर्षी थोडा तो कमी राहिला कारण जी पहिली वेव्ह होती कोरोनाची ती जवळपास ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत चालत राहिली. यावर्षी इंडियाच्या बऱ्याच भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव भरपूर कमी झालेला आहे, पण कोरोनाची शेपटी अजूनही बऱ्याच ठिकाणी बाकी आहे आणि सोशल मिक्सिंग वाढलं असल्यामुळे इकडच्या प्रांतातून तिकडच्या प्रांतांमध्ये लोकांचं जाणं असल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव पसरल्याला वेळ लागणार नाही. फटाके जनरली फटाक्यांमुळे जो प्रदूषण होतो त्या प्रदूषणामुळे धुरामुळे श्वसनाचे जे विकार असतात ते आजार असतात ते भरपूर पद्धतीने वाढतात. कोरोना हा पण एक व्हायरल इलनेस आहे, पण इट इज अन इन्फेक्शन, इट इज नॉट अ क्रॉनिक रेस्पिरेटरी डिझीज. तर फटाक्याच्या धुरामुळे किंवा फटाक्याच्या वासांमुळे ॲलर्जी उत्पन्न होऊन बऱ्याच लोकांचा अस्थमा किंवा दमा किंवा इतर श्वसनाचे आजार जसं ॲलर्जी म्हणा तर ह्या सगळ्या गोष्टी वाढू शकतात. काही लोकांचा असा समज असतो की नाही फटाक्याच्या धुरामुळे व्हायरस आणि बॅक्टेरिया नष्ट होतात, तर हा भ्रम आहे. असं काहीही होत नाही आणि फटाक्याच्या आवाजामुळे किंवा त्याच्या वासांमुळे ॲलर्जी वाढणे किंवा दमा वाढणे हा प्रकार फारच अत्यंत कॉमन आहे. आणि वी सी सो मेनी पेशंट्स ड्युरिंग दिस टाइम हू कम विथ अक्यूट एपिसोड्स ऑफ अस्थमा किंवा अक्यूट एपिसोड्स ऑफ ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिझीज. तर अशा ज्या लोकांना हे आजार आहे अशा लोकांनी फटाक्यापासून दूर राहिलेलं बरं आणि बाहेरच्या वातावरणामध्ये दिवाळीच्या दिवसांमध्ये गेलेलं टाळणं बरं. कारण वातावरणामध्ये वाढलेली थंडी आणि फटाके ह्या दोन्ही गोष्टीमुळे श्वसनाचे आजार वाढतात. कोरोनाचा याशी काहीही संबंध नाही. फटाक्यांमुळे कोरोना वाढेल किंवा फटाक्याच्या आवाजामुळे कोरोना कमी होईल असं काहीही नाही. या दोन्ही गोष्टीचा आपसात काहीही संबंध नाही. कोरोना इज बेसिकली डिपेंडेंट ऑन क्लायमेटिक कंडिशन्स अँड इट इज ऑल्सो डिपेंडेंट ऑन सोशल मिक्सिंग. तर दिवाळीमध्ये सोशल मिक्सिंग तर होणार, लोक एकमेकाच्या घरी जाणार, भेटणार, आपल्या जवळच्या लोकांना भेटणार. क्लायमेटिक कंडिशन्स भारताच्या काही भागामध्ये अत्यंत चांगलं क्लायमेटिक कंडिशन, थंडी पडायला सुरुवात झालेली आहे. पण कोरोना जनरली रिक्वायर डिफरंट क्लायमेटिक कंडिशन्स. तर ज्या भागामध्ये थंडी पडायला सुरुवात झाली आहे, ह्युमिडिटी कमी आहे, अशा ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी राहण्याची शक्यता आहे. आणि काही भागामध्ये जिकडे ह्युमिडिटी वाढती आहे अशा ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त व्हायची शक्यता आहे. तर बेसिकली फटाक्यांमुळे क्लायमेटिक कंडिशन्स चेंज होत नाही. एअर पोल्युशन जरूर होतं पण क्लायमेटिक कंडिशन्स कमालीच्या बदलत नाही. त्यामुळे फटाक्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल असा प्रकार नाही, पण फटाक्यामुळे प्रदूषण जरूर होतं. ह्या सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवून यावर्षीची दिवाळी आपण साजर करूया. श्रोते हो, कोरोना अजूनही हद्दपार झालेला नाही हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. 100 कोटी लसीकरण पूर्ण झालं. माझ्या स्वतःच्या दोन्हीही मात्रा घेऊन झाल्या, म्हणजे आता सगळीकडे बिनधास्त फिरायला मला हरकत नाही अशी मानसिकता मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्यामुळेच दिवाळीत ठिकठिकाणी पूर्वीप्रमाणेच गर्दी व्हायला लागली आहे. कोरोना संसर्गाच्या दृष्टीनं ही गर्दी धोकादायक आहे. याशिवाय दिवाळीच्या काळात फराळाच्या निमित्तानं तसंच भाऊबीज, पाडवा आणि इतर कारणांनी होणाऱ्या भेटीगाठींचं प्रमाणही अधिक असतं. ते देखील कोरोना संसर्गाच्या दृष्टीनं धोकादायक ठरू शकतं. अशावेळी दिवाळीचा सण
अधिक जागरूक राहून साजरा करायला हवा. याविषयीच अधिक सांगतायत संसर्गजन्य आजार तज्ज्ञ डॉक्टर नितीन शिंदे. या वर्षीची दिवाळी फार उत्साहाची सगळ्या लोकांना पार करायचा उत्साह सगळ्यांमध्ये आलेला आहे. कारण मागच्या वर्षीची दिवाळी उत्साहाने साजरी करू शकलो नाही. या वर्षी कोरोनाची मेन जी दुसरी लाट होती ती संपायला आली आहे आणि बरेच लोक तिसरी लाट सुरुवात होईल या भीतीने बरेच लोक प्रिकॉशन्स घेतात आहे आणि ते अगदी बरोबर आहे. आणि कोरोनाची भविष्यामधला तिसरी लाट किंवा भविष्यामधला प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर ह्या सगळ्या गोष्टी करतोच आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती आहे वॅक्सिन. कारण दिवाळीच्या निमित्ताने, सणांच्या निमित्ताने भरपूर सोशल मिक्सिंग होणार आहे आणि प्रवास लोकांचे वाढतील. लोक प्रवासाला जातील, आपल्या फॅमिली मेंबर्सकडे, मित्रांकडे, परिवारातल्या इतर लोकांना भेटायला जातील. तर अशामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव एका एरियातून दुसऱ्या एरियामध्ये, एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतामध्ये होण्याची अत्यंत दाट शक्यता आहे. तर आपण ह्या कोरोनाच्या आजारामध्ये या स्टेजला पोहोचलो आहे की जिकडे आता मास्क किंवा सॅनिटायझेशन किंवा सोशल डिस्टन्सिंग ह्या सगळ्यांपेक्षा पण सगळ्यात महत्वाचं आहे ते आहे वॅक्सिनेशन. तर वॅक्सिनेशन आपल्या घरी जर आपण कार्यक्रम करतो आहे तर आपल्या घरी येणारे पाहुणे त्यांचं वॅक्सिनेशन झालंय की नाही झालं आहे हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. आपण कुणाच्या घरी जातोय तर आपल्यापासून दुसऱ्यांना रिस्क होऊ शकते का, आपलं वॅक्सिनेशन झालंय की नाही झालंय, हा अत्यंत महत्वाचा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. कोरोनाचा हा प्रादुर्भाव, हे पॅन्डेमिक किंवा ही महामारी जर आपल्याला थांबवायची असेल तर वॅक्सिनेशन हा सर्वात उत्तम आणि सर्वात खात्रीचा उपाय आहे. तर वॅक्सिनेशन करून आपण दिवाळी आरामाने सेलिब्रेट करू शकतो. सो वॅक्सिनेट, सेलिब्रेट बट वॅक्सिनेट युअरसेल्फ. तर ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत इम्पॉर्टंट आहे आणि वॅक्सिनेशनमुळे आपण कोरोनाच्या जो आजार आहे, जी महामारी आहे, त्याला नक्कीच आपण आळा घालू शकतो आणि आपल्या जवळच्या लोकांसोबत दिवाळी साजरी करू शकतो. श्रोते हो, पूर्णपणे हद्दपार न झालेला कोरोना विषाणूचा संसर्ग आणि संक्रमण रोखण्यासाठी आपण सर्वांनी कोरोना प्रतिबंधक नियम अजूनही अत्यंत काटेकोरपणे पाळले पाहिजेत. पात्र असलेल्या सर्वांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण लवकरात लवकर पूर्ण केलं पाहिजे आणि सर्वांनी योग्य पद्धतीने मास्क लावला पाहिजे. श्रोतेहो, आपला कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोतेहो, याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले आणि सागरिका कांबळे आणि निवेदन शैलेश मोहिते.